साउथ एक्झिट, नॉर्थ एक्झिट, इथे ब्लॉक आहे आणि इथे ऑफिस गेट आहे. रस्ताच नाही आहे कुठून जायला. जाणार तर कुठून जाणार. रेवा, ए रेवा. अरे सुमे, ये बस इकडे. काय म्हणतेस तू? कशी काय इकडे आली? मला सांगायचं ना, मी आले असते. तुला काय मी म्हातारी वाटते का ग एका जागी बसून राहिला? ठीक आहे, मी चांगली. बर ते जाऊ दे. माझ्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. काय? माझ्यासाठी धनुष शोधलास की काय? धनुष शोधलाय मोठ्या पडद्यावर. म्हणजे अगं रांजणा रिलीज झालेला आहे मोठ्या पडद्यावर. जायचं का आपण बघायला? मस्त त्याला 3 तास बघून येऊ. उद्या? हो, मी तिकीट काढणारच होते, पण म्हटलं आधी तुला विचारावं. सुमे उद्या ना अगं जरा गडबड आहे. नाही जमणार ना? वाटलंच होतं मला. तारिणीला पण विचारलं, ती पण नाही म्हणाली. या म्हातारीसाठी कोणाकडेच वेळ नाहीये. माहिती मला. लोक म्हणतात ते खरंच आहे. हा, म्हातारपणी ना असं एकटंच राहावं लागतं का ग देवी आई? सुम्या, तुझे आजोबा असते ना, त्यांनी नेलं असतं मला बरोबर. सुमे ऐक ना, बर मी काय म्हणते, मी कामावरून परत आल्यावरती रात्री जाऊयात का आपण? चल, चेष्टा केली मी तुझी. तुला काय वाटलं? पण कशी वाटली माझी ऍक्टिंग? सुप्रमंड, सुप्रमंड, सुप्रमंड. म्हणजे रांजनामध्ये धनुषने 3 तास घेतले मला रडवायला, पण तू 1 मिनिटात रडवलंस मला. हे बघ, डोळे बघ, डोळे. चल आली वाटती. खरंच सॉरी. अगं असू दे ग, तशी मी आज जाऊन बघणारच आहे. जा तू एन्जॉय कर. पुढच्या रविवारी आपण बघू. मी तिकीट काढ. कशात? धनुषचं पिक्चर म्हटलं की आपण केव्हाही बघायला तयार असतो. जे बात बेबे, करेक्ट. चल निघते मी. ऐक ग, काय ग, हा कसला नकाशा? बाहेर जायचंय? कुठे? श्रावणबाई निघाला असेल कावड घेऊन अनाथ आश्रमात. बरोबर ना हेल्पर? चांगलाच ओळखायला लागलायस रे मला. ताई, आश्रमाचंच काम आहे. मीटिंगला येणं थोडं अवघड वाटतंय मला, पण युवराज आहे ना. अरे मी इथेच आहे. इथेच होतो तुझ्या आधीपासून. डायनोसॉर्स पण माझ्या नंतर आले. तू आत्ता आलायस. मी बोलू युवराज? केदार, लेट मी बी व्हेरी ऑनेस्ट. हे बघ, तू आश्रमाचं जे काम करतोयस ते खरंच खूप कौतुकास्पद आहे. इट इज अ व्हेरी गुड सोशल सर्व्हिस अँड आय एम व्हेरी प्राऊड ऑफ इट. पण एमएनएनच्या कामाकडे दुर्लक्ष होत असेल तर आय मीन, हे बघ, तू दोन्ही कामं कर, पण एका कामामुळे दुसरं काम अफेक्ट व्हायला नको असं मला वाटतं. खूप महत्वाची मीटिंग आहे का? ॲक्च्युली येस, बोर्ड ऑफ डिरेक्टर्सची मीटिंग. मला त्यांना दाखवून द्यायचं आहे की खांडेकरांची बाजू किती स्ट्रॉंग आहे. त्यामुळे प्लीज काही ॲडजस्ट होत असेल तर प्लीज कर, कारण मला तुम्ही दोघंही तिकडे हवे आहात. युवराज, तू सुद्धा. ओके? ठीक आहे, मी बघतो काहीतरी. थँक्यू. अगं, आश्रमातल्या मुलांसाठी कोडं तयार करते. ते पेपरमध्ये येतं ना कोडं, तसं बनवते. म्हणजे हे बघा, आता ह्या व्यक्तीला आपल्याला ह्या रस्त्यांच्या जाळ्यातनं बाहेर काढायचं. अगं या सुमिनी ना त्या पेपर मधली कोडी सोडून 2 मिक्सर जिंकलेत. पेपर मधली कोडी असू देत नाहीतर आयुष्यातली कोडी असू देत, सोडवण्यात सुमी एकदम तरबेज आहे. आणि इकडा हे बघ, हा तुझा माणूस. हा बघ गेला. वा वा, क्या बात है बेबे, यू आर व्हेरी इंटेलिजंट. मग
त्या मारन मधला धनुष असल्यासारखं वाटलं मला. तुला माहितीये का, आश्रमात जर काम करत नसते ना तर मी पण मारन असते, नाहीतर पोलीस. आमच्या घरात पण एक आहे कोण? मालती. जरा काही झालं की लगेच चौकशी बसवली. आत्याबाई नाहीतर काय. बर जाऊ दे, मला पिक्चरला जायचंय, उशीर होईल नाहीतर. हो चल चल. एन्जॉय. हो, हो, काळजी घे. हो, हो. बॉस, एक प्रॉब्लेम झाला. तू सांग पहिले. उद्या आपल्या मिशनच्या वेळेला कौशिकीताईने ऑफिसमध्ये मीटिंग ठेवली आहे आणि तिची इच्छा आहे की मीटिंगमध्ये प्रेझेंटेशन मी द्यावं. एकतर क्लायंट पण खूप महत्वाचे आहेत. तू सांग, तुझं काय झालंय? इराचं पुढच्या वर्गात ऍडमिशन करायचंय. मला पद्मिनी काकूंनी सांगितले की ते ऍडमिशनचं काम तू कर, आणि त्याची सुद्धा वेळ 11 ते 1:30 अशीच आहे. मग आपण वेळ बदलूया, किंवा ऍटलीस्ट दिवस तरी. नाही, त्या निष्पाप जीवांचा प्रश्न आहे केदार. अजून एक दिवस वाया घालवून नाही चालणार आहे. आपली टीम सुद्धा रेडी आहे. काहीही झालं तरी आता आपण मागे हटायचं नाही. पण हे सगळं मॅनेज होईल का बॉस? होईल. बॉस, खूप त्रास होतोय का? पोटात दुखतंय? नाही नाही नाही, मी ओके आहे. मी चेहऱ्यावरून वाटत तरी नाहीये. तू ये ना, आराम कर ना. ये इकडे, येते ये. अरे बॉस, ये इथे. केदार, मी ठीक. बॉस, ये ना प्लीज, ये ना. केदार, ये ना, बस इथे. अरे पण सगळ्या लढाया एकटीने लढायची गरज नाहीये. मी आहे तुझ्या बरोबर. बॉस, तू झोप ना खाली. नाही नाही, झोप झोप झोप. ये ये. ये. आणि जर काही लागलं तर सांग, मी आहे इथेच. रेवा रेवा रेवा, अगं कामाला निघालीस का? हे बघ, जाताना भाजी घेऊन जा ना. तू काल वाटी दिली होतीस ना, ती द्यायला आले. अरे वा सुमी डार्लिंग, काय आणलंयस? बटाट्याची भाजी. म्हटलं डब्याला नेशील ना. चिटिंग आहे ही, चिटिंग आहे. म्हणजे तू मला नात म्हणायचं, मी तुला सुमी डार्लिंग म्हणायचं, आणि तू बटाट्याची भाजी आणलीस? अगं मग तुला काय आवडतंय, काय खावंसं वाटतंय सांग ना, मी बनवून ठेवते. काही नको, मला माहितीये आज तुमच्याकडे केळफुलाची भाजी आहे. तुला कसं माहिती? मला कसं माहिती? त्या आपल्या आत्याबाई आहेत ना, सकाळी अर्धा तास त्या भाजीवाल्याबरोबर भाव करत होत्या. मला नाही, अख्ख्या कॉलनीला माहितीये तुमच्याकडे केळफुलाची भाजी आहे, आणि ते पण कितीला घेतली. तुला सांगते, अशी कॉलर पकडली होती ना, दया आली ग मला त्याची. असू देत अगं, 4 पैसे वाचवते बिचारी. तुम्ही ऐक ना, मी आत्ता खूप घाईते, मी आत्ता जाते. मी रात्री आले की जेवण करून तुम्ही फ्रीज मध्ये. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. रेवा, ही नमा माझी दुसरी आवडती नात आणि तारिणीची सावली. हाय, नम्रता. रेवा. बाय द वे, तू काय म्हणालीस? दुसरी म्हणजे मी आवडतीये म्हणून मला छान वाटू देत, का दुसरी आहे म्हणून वाईट वाटू दे? काय ग? नमा, आपल्याला जे मिळतं ना ते चांगलं मानून पदरात पाडून घ्यावं. उगाच प्रश्न विचारून येत नको ते. कळलं. सुपर आहेस तू सुमी डार्लिंग. हा